या विषयावर भरकटायचंच नाही आता, याच्यावर बोल आता आधी. तुला आंदोलनाचं काय जे माहितीये ना ते विषय भरकुटूच नको. याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाहीये. त्याचं कारण सांगतो. दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तू आपल्या जातीला डाग लावतो काय? पुढे ते 4 टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर, आणि मग तुला वाटणार का तो आहे मग जनता आहे ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले, आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्या मागं लय जनता आहे? त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू? आणि तुला जे काय आरोप करायचे ना आंदोलनातले बी, तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुराव्यासहित सिद्ध करावं लागणार आहे. ध्यानात ठेव. नसता फौजदारी गुन्हे येतात पुढं आता तू बघ काय काय होत. तू फक्त नीट रोग नको इथून पुढं. त्याने एकच काम करायला पाहिजे होता. आपल्याला धन्याने हातपाताची सुपारी दिली, आपल्याकडून चुकलंय, आपण आपलं गप घरी राहावं, नीट सुखाचे तुकडे आपण खावा आणि घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा, या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होतं. मीही त्यांच्या कुटुंबातून काही मीडियात शब्द आलते की जरांगे पाटलांना लय मनावर घेऊन येते, पिऊन आम्हालाही त्रास देतो, घडलंही असेल. चला म्हणलं जाऊ द्या, त्या मायमावल्यांचं तरी आपण ऐकावं. पण ह्यो जर पुन्हा तेच करणार असला, त्यांचं ऐकून एखाद्या बार पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो. त्याच्यामुळे ती नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे. आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी, आणि ह्योही मंजूर करा याचाही. आणि फळ द्या एकदाचा नार्को टेस्ट, मग कळण. याची जरी झाली तरी याच्यातून येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो परेलेला गेलता का, तुला कोणी बोलला का, कोणत्या साड्या का, कोणतरी होता ना तो दीडचा हा कांचा का, त्यो बोलला का, कोणते गरुड हे त्यो बोलला का, नार्को टेस्ट मध्ये सगळं येईल ना. आम्हाला डरच नाही एक, त्याच्यामुळे काय आम्ही काही केलंच नाही ना. लपून का बसायचं?